नमस्कार. नवजीवन हॉस्पिटल, नवजीवन योग चिकित्सा केंद्र चाकण. मी डॉक्टर भारत राठोड बोलतोय. गेले 6 वर्ष आम्ही चाकण ह्या ठिकाणी ह्या छोट्याशा शहरामध्ये प्रॅक्टिस करतो. आयुर्वेद, योगशास्त्र आणि निसर्गोपचार असं आमचं कॉम्बिनेशन आहे. परंतु गेले काही दिवस समर्थ सक्सेस लाईफ ह्या कंपनीचे आम्ही काही प्रोडक्ट यूज करतोय आमच्या थेरपी बरोबर. आणि हे जे काही सगळे प्रोडक्ट आहेत समर्थ सक्सेस लाईफचे, या प्रोडक्टच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या लोकांना संजीवनी देण्याचं कार्य करत आहोत. त्याच्यामध्ये हे जे प्रोडक्ट आहे आर्थो रिलेटेड प्रोडक्ट आहे. आज माझ्या क्लिनिकमध्ये जेही पेशंट येतात हे सर्व पेशंट आर्थो रिलेटेड पेशंट असतात. ज्यांना मणक्याचे त्रास आहेत, ज्यांना कमरेचा त्रास आहे, ज्यांना गुडघ्याचे त्रास आहे किंवा सांधीवात, वाताशी रिलेटेड सगळे प्रकार जे आहेत, अशा व्याधींनी त्रस्त असलेल्या ह्या सर्व लोकांना आपण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आणि आयुर्वेदाचे उपचार देत असतो. परंतु हे सगळे उपचार देत असताना काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी रिझल्टमध्ये आपण कमी पडतोय हे जेव्हा अनुभवास आलं त्यावेळेला समर्थ सक्सेस लाईफ ह्या कंपनीचे हे जे काही प्रोडक्ट आहेत ह्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप सुंदर रिझल्ट यायला लागले आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आम्ही सगळेजण मिळून करतोय. आज भारतवर्षामध्ये आमचं खूप मोठं कार्य चालू आहे. त्याबरोबर हा डायबिटीजचा प्रोडक्ट आहे आणि आज तुमच्या समोर मी एक असा डायबिटीजचा रिझल्ट प्रेझेंट करणार आहे. ज्यांना गेले 12 वर्ष डायबिटीज रिलेटेड खूप मोठ्या तक्रारी होत्या आणि बरेच काही इन्शुलिन, बरेच वेगवेगळे औषधी उपचार आणि अकलूज सारख्या म्हणजे आशिया खंडातल्या सर्वात मोठी महानगर म्हणजे काय म्हणू आपण त्याला ग्रामपंचायत, मोठी ग्रामपंचायत असलेलं जे काही गाव शहर आहे तिथून माझ्याकडे एक पेशंट आलेले होते आणि त्यांची शुगर 450+ होती आणि त्या पेशंटला रोज एक मिक्सर आणि ह्युमन असे प्रकारचे 100 युनिट इन्शुलिन रोज दिले जायचे. हे 100 युनिट इन्शुलिन असताना सुद्धा त्यांची शुगर 400-450च्या रेंजमध्ये असायची. आणि त्यावेळेला त्यांना मी हे डायबो केअरचं जे काही प्रोडक्ट आहे समर्थ सक्सेस लाईफचं हे प्रोडक्ट आपण त्यांना चालू केलं. सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 गोळ्या. आणि त्या व्यक्तीला 2 आठवड्यानंतर जो काही अनुभव आलाय आपण त्या पेशंटच्या मुलीकडून ऐकूया की ह्या मुलींनी आईला स्वतःकडे ठेवलेला आहे, त्यांना जो काही त्रास आहे आणि हे स्वतःच त्यांच्यावरती सगळे उपचार करतात, खर्च करतात. आज त्या आधीच औषधी संपल्यामुळे आता परत औषधी घ्यायला आलेले आहेत. तर आज त्यांचा आपण अनुभव घेणार आहोत. बघूया काय म्हणतात. काही नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि आईचं नाव सांगा पेशंटचं. मी रेश्मा बबन वाटेकर. रेश्मा बबन वाटेकर. माझ्या आईचं नाव नंदादेवी इंगोले देशमुख अकलूज. तर तिला 12 वर्षापासून शुगर होती. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी 450च्या पुढेच असायची नेहमी. तर आपण शेवटची जेव्हा शुगर माझ्याकडे आला होता शुगर चेक केली तेव्हा 500 होती. बरं, माझ्याकडे आला ते तारीख आठवते तुम्हाला? हो, 7 महिना. आता सप्टेंबर आहे. हो हो हो. आता कोणता महिना चालू हो बरोबर. आता नोव्हेंबर चालू आहे. नोव्हेंबर चालू आहे. तर ऑक्टोबर त्या दिवशी सण काय होता माहितीये तुम्हाला? दसरा होता त्या हा, दिवशी. म्हणजे ऑक्टोबर महिना ऑक्टोबर होता. महिना. 7 ऑक्टोबर 2019 बरोबर आहे. हा, तुम्ही माझ्याकडे आला 7 होता. ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी अगदी 500 शुगर होती. हा, त्याच्या दिवस म्हणजे 2 आठवड्यामध्येच अगदी 100 आणि आता तर जस्ट पाहायला गेलं तर अगदी 50-60 अशीच राहते शुगर. साधारणतः किती दिवस झाले असले असं सांगता येईल का? 2 आठवड्यामध्येच रिझल्ट आला चांगला. बरं, पण आता 1 महिना झालाय जाऊ हो, समजा. आता 1 महिना आज 6 तारीख. तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला होता त्यावेळेला शुगर 500च्या आसपास होती. हो, 500. आणि आज तुम्ही घरून आला हो, तर आजची किंवा कालची शुगर किती होती? शेवटची 50 होती. हो. म्हणजे इतकी कमी झाली. जेवणानंतर 50च होती. जेवणानंतर 50 हो, होती हो. आणि तेव्हा जेवणानंतर 500 होती. हो. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना इन्शुलिन किती युनिट चालू होते त्यावेळेला? 100+. 100+. म्हणजे रोज 100 युनिट इन्शुलिन तुम्ही देत हो, होता. हो. आता सध्या किती देऊन आलात? आज नाही, आता 2 दिवस झाले इन्शुलिन बंद आहे पूर्ण बंद केलंय. हो. तरी परंतु त्यांची शुगर 50 आहे. ओके, तर त्यासाठी आपण त्यांना ह्यापैकी कोणतं औषध चालू केलंय शुगरसाठी? A1 डायबाकेर. किती गोळ्या देतोय आपण त्यांना? 2 टॅबलेट एका वेळी, सकाळ संध्याकाळ, जेवणा आधी. बरोबर ना? ओके, तर आज त्यांची शुगर 50 आहे आणि त्या माझ्याकडे आलेल्या आहेत. आपण त्यांना किमान 3 महिन्याचा कोर्स करणार आहोत. गरजेप्रमाणे तो मागे पुढे होईल,
परंतु आता त्यांच्या ॲलोपॅथीच्या जे काही औषधी होत्या किंवा जे काही मॉडर्न मेडिसिन रिलेटेड त्यांचा उपचार पद्धती होती आपण हळूहळू कमी कमी करत चाललेलो आहोत आणि त्या जोडीला आता आपण फक्त ह्या गोळीवरती त्यांना शिफ्ट केलेलं आहे डायबोकेअरवरती. पुढच्या 15 दिवसामध्ये ह्या ज्या काही 2-2 गोळ्या आहेत ह्या सुद्धा आम्ही एक एक करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथून पुढे परत एकच गोळी एका वेळेला असेल आणि असं हळूहळू ही औषधी सुद्धा आम्ही बंद करणार आहोत. त्यांना छोटे छोटे काही पथ्य सांगितलेले आहेत, त्यांनी ते पथ्य पण व्यवस्थित पाळायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्यांना रिझल्टही येतोय. असेच रिझल्ट आमच्या अजूनही खूप लोकांना येवो अशी आम्ही समर्थ सक्सेस या कंपनीकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो आणि तसेच समर्थांकडून ही आशीर्वाद मागतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जे काही त्यांचं ब्रीद आहे तर खरोखरच ते आमच्या पाठीशी आहेत. आणि स्वामी समर्थांना विनंती करतो की देवा आम्हाला अशी सुबुद्धी दे आणि आमच्या हाताला यश दे आणि जास्तीत जास्त लोकांना आरोग्य देण्याचं आमच्या हातून कार्य घडू दे. थँक्यू, धन्यवाद.